तो म्हणजे माझ्यासाठी फक्त चार भिंती नाहीयेत सर, तर माझ्या माणसांच्या जिव्हाळ्याचं, प्रेमाचं, नात्यातल्या ओलाव्याचं घर आहे सर ते. मी ते असं जाऊ देऊ शकत नाही. मी त्या घरासाठी, ते परत मिळवण्यासाठी काही करू शकते सर. राणी, रिलॅक्स. रडू नकोस. काम करून करून तुमचे हात हे असे. नाही, इट्स ओके. आता काम करतोय तर थोडंफार होईलच ना. नॉर्मल आहे, एवढं काही नाही. सर, तुम्हाला हे सगळं करावं लागतं याचं खूप वाईट वाटतंय सर मला. तुमचे हात आधी किती मऊ होते, पण स्वभाव खूप कडक होता. भीती वाटायची तुमची खूप. किती रडवलेत सर तुम्ही मला. आणि त्यावेळी तुम्ही माझे डोळे कधीच पुसले नाहीत. पण आता हे ओझं उचलणारे हात माझ्या डोळ्यातलं रडणं थांबवत आहेत. खरं सांगू, मी जेव्हापासून ती ओझी उचलतोय ना, तेव्हापासून मला तुमचं दुःख काय ते कळतंय. मी खूप चुकीचा वागलो. मला आता हळूहळू गोष्टी कळायला लागल्यात. ऑफकोर्स तुझ्यामुळेच कळत आहेत त्या. पण मी जेव्हा कधी आठवतो ना मी जे काही वागलोय, मला स्वतःचाच राग येतो. I was so wrong, Rani. I was so bloody wrong. नाही सर, ज्या गोष्टी घडून गेल्यात ना, आता त्या गोष्टींचा विचार नाही करायचा. तुम्ही बदलले आहात, तुम्हाला तुमच्या चुका कळतायत, ही खूप मोठी गोष्ट आहे सर. आणि आता तुम्ही मला रडवत नाही आहात, तर मला जर रडू आलं तर ते कसं थांबवायचं किंवा ते येऊच नाही म्हणून प्रयत्न करताय सर. आपल्यात खूप भारी मैत्री झाली आहे सर. आणि या मैत्रिणीचा शब्द आहे, मी तुम्हाला तुमच्या हक्काच्या घरात परत घेऊन जाणार सर. राणी, राणी, तू जसा शब्द दिलास ना मला, तसा मी तुला एक शब्द देतो. आपण जे काही ठरवलंय ते जर तसं नाही झालं, ते दादा खरे निघाले, विक्रांतने केलेल्या साईन खोट्या आहेत हे तू नाही प्रूव्ह करू शकले, तुला महाडिकांच्या घराशी सगळे संबंध सोडावे लागले, तरी मी तुला कधीच अंतर देणार नाही. मी तुला माझ्यापासून कधीच लांब होऊ देणार नाही. राणी, आय प्रॉमिस I'll be with you forever.
मालक होतो आपण या घरचे, पण आज या राणीमुळे इथे आपल्याला नोकर म्हणून यावं लागतं. मालती मॅडम, आज जरी आपण इथे नोकर म्हणून आलेलो असलो तरी लवकरच तुम्ही ह्या घरात मालक म्हणून पुन्हा आनंदाने वावरा. बघाच तुम्ही. बाबा, विक्रांत दादा, आई, लवकर खाली या. आले का फिरून परत हात पसरायला? वाडकं बिडकं आणले ना सोबत, का ते बी घरातच द्यायचं? किती लाचार झालास रे जयसिंगा. दारात आलेल्या माणसाचं इन्सल्ट करण्याशिवाय दुसरं काही येत नाही का हो तुम्हाला? तुमच्यासारखी भिकारडी माणसं दारावर काय येतात ना, आम्हाला चांगलं माहिती आहे. आम्ही इथे कसलीही भीक मागायला आलेलो नाही. आम्हाला असं कळलं की इथं नोकरांची गरज आहे म्हणून आम्ही. काय 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 बोल 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 बोल, काय म्हणालीस? बोल बोल. आम्ही इथे नोकर म्हणून काम मागायला आलो. भीक मागायला नाही. नक्की काम करायला चालात ना, की तुमच्या डोक्यामध्ये काही वेगळं शिस्त आहे? हे जयसिंगा, खरं खरं सांग, इथं कशासाठी आलायस? खरं खरं सांगायचं. दादा, तुझा माझ्यावरचा राग मी समजू शकतो, पण मी हे घर कष्टानं उभं केलंय रे. आमच्या सगळ्यांचा जीव अडकला या घरात. माझ्या कुटुंबाच्या अनेक आठवणी आहेत या घरात. मी आम्हाला या घरातून बाहेर काढल्यावर आम्ही वस्तीत राहायला गेलो खरे, पण तिथं आमचा जीव रमत नव्हता. वस्तीत राहणं आम्हाला झेपत नव्हतं. मालतीला त्रास व्हायला लागला आणि तिचा त्रास मी बघू शकत नाही. हे बघा, इथे आम्ही फक्त माझ्या आईसाठी आलो. तुम्हाला असंही सर्वांची गरज आहे. आम्ही सर्वण म्हणून काम करायला तयार आहोत तुमच्या घरात. तुम्ही सांगाल ते काम आम्ही करू. माझ्या आई आणि आबांच्या डोळ्यासमोर जर हे घर राहील तर त्यांचं मन शांत राहील, त्यांना झोप चांगली लागेल. हे बघा प्लीज, आम्हाला इथे राहायला नाही म्हणू नका. तुम्हाला पुन्हा या घरात राहायचंय?
आम्ही हवं तर सर्वंट रूम मध्ये राहायला सुद्धा तयार होतो. आम्ही चौघही एकत्र राहू. दादासाहेब, तुम्हाला हवं तर मी आयुष्यभर नोकर म्हणून या घरात राहीन, पण प्लीज तुम्ही आबासाहेब आणि मालती मॅडमसाठी एवढा आमचा ऐका. खूप अपेक्षेने आलोय आहो मी. विक्रांत, अजित, हे आहे ते फुकट नोकर ठेवून घ्यायचे का रे? घ्या घ्या, लवकर ठेवून घ्या, माझं तरी काम वाचेल. बाबा, अहो असं कसं ठेवून घेणार यांना? अहो नोकरीवर ठेवण्यासाठी यांची पात्रता चेक करावी लागेल ना. विक्रांत, या सांगतो तुम्हाला काय करायचं ते. आमच्या घरात नोकर म्हणून काम करायची इच्छा आहे ना? रूम साफ करून दाखवा. काय झालं? नाही जमणार का? आज संध्याकाळपर्यंत ही रूम साफ व्हायला हवी, नाहीतर आल्या पावली घरी जायचं. चालेल. संध्याकाळपर्यंत हे सगळं साफ होईल. गुड, लागा कामाला. आबा, मालती मॅडम, तुम्ही हो, तुम्ही बसा, मी लागते कामाला. नाही नाही, तू एकटी कशी करशील? मी हेल्प करतो तुला. मी मदत करतो. नाही नाही आबा, हे बघा, तुम्ही कुठल्याही कामाला हात लावायचा नाही बरं का. तुम्हाला त्रास होईल उगाच. आपण सगळ्यांनी मिळून काम करायचं ठरवलंय. आता मी मागे हटणार नाही. चला. आबा, का हट्ट करताय तुम्ही? मी म्हणते ना ती करते, करू दे तिला. तसंही तिला हेच हवं होतं ना. मालती, शांत बसा. राणी इंद्रा, मला काम करू द्या. मला काही होत नाहीये. बरं ठीक आहे, पण तुम्ही मला शब्द द्या की तुम्हाला जर त्रास झाला ना तर तुम्ही तिथल्या तिथे ते काम सोडून द्याल ना. ठीक आहे, चला. सर नाही, याची आता आपल्याला सवय करून घ्यावी लागेल. जाऊ द्या, आपण इथे का आलो ना हे विसरून चालणार नाही. चला जाऊ द्या. चला सर, जाऊ द्या.
रस्ते सारे नवे नवे बरसे जसे हळुवार चांदणे हो भुलवी मला हे भोवती असणे तुझे बेधुंद मी बेधुंद तू स्वप्नातले फुलले ऋतू बेधुंद मी बेधुंद तू स्वप्नातले फुलले ऋतू आई ग. आबा हा ठीक आहेत ना? या हो रे. अरे वा, छान साफ केलं यांनी. तसं बरं काम करतात हे सर्वंट, हो ना विक्रांत? बाबा हा ये रे ये अजित ये बैस. घे अरे घे अरे घे की तुझा बाप सांगतोय बिंदास घे घे. नाही नको. अरे असं कसं नको. आज आनंदाचा दिवस आहे. हा अरे तो साजरा करायचा म्हणजे हातात ग्लास पाहिजेच की. अरे बघितलं नाही का तो जयसिंगा त्याच्या सगळ्या मंडळींसोबत कसा पायाची लोळण घेता आला होता. अरे हेच बघायसाठी माझं डोळं तरासलं होतं. आज साजरा करायचा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे. घे घे अरे घे रे. बरं केलंय. मग आता आम्ही घरात नोकर म्हणून राहू शकतो ना? नाही, तुमची या घरात राहायची लायकी नाही. तुमच्यासारखी अडगळ या अडगळीच्या खोलीतच शोभून दिसते. तुमची लायकी नाहीये. तुम्ही या खोलीतच राहायचंय. आणि हो, तुम्हाला इथे जर का राहायचं असेल तर घरातल्या प्रत्येकाला इथे काम करावं लागेल. काय? नाही आई आणि आबा काही काम करणार नाही, त्यांना जमणारच नाही. हो, डोंट वरी, त्यांना झेपेल असंच काम देऊ आम्ही. पण काम प्रत्येकाला करावं लागेल. नसेल जमत तर निघा. काय करतोयस तू? हे तुझं वय आहे का हे सगळं करायचं? तू गप्प बस. मी बाबांसाठी काही पण करायला तयार आहे. ते जे सांगतील ते मी सगळं करणार. मी त्यांच्यासाठी जीव द्यायला पण तयार आहे
आणि घ्यायला पण तयार आहे. अजित भानावर आहेस का? अरे तू काय बोलतोय तुला कळतंय का? आणि काय हो तुमचं काय चाललंय हे? माझ्या मुलांना तुमच्यासारखं बनवायचं नाही हं? ए तोंड बंद ठेव तुझं. काय म्हणालीस? माझ्यासारखं बनवू नका. मग काय करू? ते जयसी गाणं त्यांना दावणीला बांधलेल्या गुरासारखं बनवलंय तसं बनवू? अगं वाघ बनवतोय मी यांना, वाघ. काही गरज नाहीये त्यांना वाघ बनवायची. दारू ढोसलं ना की सगळेच वाघ बनतात. अहो पण नशा उतरली ना की पायाखालची जमीन सुद्धा सरकते. हे पण शिकवा त्यांना. पण तुम्हाला मी शेवटचं सांगते, मी हे सगळं खपून घेणार नाहीये. ए बास. काय खपून घेणार नाही तू? माझ नवरेच नवरे वावाच वाढवती होय तू? थांब तुला दावतो. चल चल सोडा. चल हात सोडा. चल. अरे पण विक्रांत तू ठीक आहे. आम्हाला अटी मान्य आहेत. व्हेरी गुड. चला लवकर उठायचंय. हा आणि हो, घरात मला जरा जरी घाण दिसली ना तर मग तुम्ही आहात आणि मी. काय चाललंय तुमचं? हिच्या नादाला लागून तुम्ही सगळ्या अटी मान्य करताय त्यांच्या. निदान स्वतःच्या तब्येतीचा विचार करा, आपल्या वयाचा विचार करावं. हे लोक मालती शांत व्हा. आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये. हे असल्या गोष्टी काय, ह्याहीपेक्षा मोठ्या गोष्टी सहन कराव्या लागणार आहेत आपल्याला. ज्याकरता आपण इथं आलो आहोत ते जर साध्य करायचं असेल संपूर्ण समर्पण करावंच लागेल. अटी मान्य आहेत.